आजच्या दिवसाची सुरुवात तुमची ही फुलं बघून खूप शांत आणि सुंदर व्हावी म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला ही फुलं तुमच्याबरोबर शेअर करते. या फुलांनीच ना माझ्या दिवसाची सुरुवात शांत आणि सुंदर होत असते. जेव्हा जेव्हा मी मार्केटमधनं ही फुलं घेऊन येते ना, तेव्हा बऱ्याच वेळा माझ्या डोक्यात एक विचार येतो की या फुलांचं आयुष्य किती छोटंसं असतं बघा. म्हणजे अगदी कधी कधी काही फुलं ना खूप जास्त दिवस पण राहतात आणि काही फुलं अगदी म्हणजे आपण लगेच घातली ना की ती कोमेजून देखील जातात. पण ती अगदी त्या थोड्या वेळात ना त्यांचा जो एक सुगंध असतो ना, म्हणजे जो सगळीकडे दरवळत असतो ना, त्याने सगळ्यांना अगदी प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण करून जातात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून जातात. आपण बऱ्याच वेळा कोणाला तरी गिफ्ट करण्यासाठी ही फुलंच देत असतो आणि अगदी कमी पैशामध्ये पण एक जगातला खूप सुंदर असा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ही फुलं देऊन करत असतो. रोजच्या धावपळीत, जबाबदाऱ्यांमध्ये आणि कामांमध्ये जर आपण छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधायला शिकलो ना, तर आपला प्रत्येक दिवस सुंदर जाऊ शकतो. आज या फुलांसोबतच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करते आणि आशा करते तुमचा दिवस पण असाच खूप छान आणि सुंदर जाओ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज सकाळी मला असं वाटलेलं की माझी कामं सगळी वेळेत होतील, पण आज थोडासा वेळ मला कमी पडला. सकाळी मी ऑफिसला जाताना ही जी कारली आहे ना, त्याला लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं आणि मला वाटलं की पिळून आपण मग ती छानपैकी भाजून स्टोअर करून ठेवू म्हणजे भाजीला बरी पडते. पण तसं झालं नाही, मला वेळच पुरला नाही म्हणून मग मी फक्त ना ती पिळून अशीच ठेवलेली आणि मग ती भाजायची राहिलेली. मला थोडंसं टेन्शन आलेलं की पूर्ण दिवस ती राहतील की नाही व्यवस्थित आणि मी ती फ्रीजमध्ये पण नव्हती ठेवली. मी विसरली की ती बाहेरच राहून गेली ती. आता म्हटलं की सुरुवात आपलं कामांना करूया, ती ही कारलं भाजण्यापासून करायची. तर कारलं तुम्ही हे डीप फ्राय पण करून वापरू शकता किंवा मग तुम्ही शॅलो फ्राय करा. तर मी इथे कढईमध्ये तेल घेतलंय आणि ही जी बॉटल आहे ना, याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करायचा माझा राहिलेला. तर मला पहिलं थोडंसं असं वाटत होतं की ही बॉटल गळते, पण मी त्याला चुकीच्या पद्धतीने वापरत होती बॉटलला म्हणून. पण आता ती बॉटल म्हणजे वापरायला खूप चांगली आहे. याच्यातनं ऑइल वगैरे अजिबात लीक होत नाही. मलाच थोडंसं वापरायला माझ्याकडनं चूक होत होती. तर आता बघा तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना 2 बॅचेसमध्ये मी ही कारलं टाकणार आहे आणि खरपूस याच्यावर भाजून घ्यायचं. जेवढं तुम्हाला खरपूस भाजायचं तेवढं तुम्ही भाजा. भाजतानाच जर तुम्हाला याच्यामध्ये मसाला टाकायचा असेल, थोडंसं बेसन टाकलत ना तरीही तुम्ही अशीच खाऊ शकता. म्हणजे जसं वेफर मध्ये जर किंवा थोडंसं क्रिस्पी असं काहीतरी खायचं असेल तर तुम्हाला, तर तुम्ही अशीच याच्यामध्ये बेसन टाका, थोडंसं चवीपुरतं धणा पावडर, जिरा पावडर, थोडासा मसाला टाका आणि बस आपली ही कारली तयार झाली आहेत अशीच खाण्यासाठी. पण मी आता ही काय करणार, भाजून तशीच ठेवेन, मला भाजीसाठी लागणार आहे. तर एक बॅच माझी झाली आणि बघा मी आता परत ही दुसरी बॅच म्हणजे सेकंड टाइम हे भाजून घेते आणि खरपूस रंगावर भाजायची. भाजून मग थंड करून फ्रीजमध्ये स्टोअर करा आणि सकाळसाठी किंवा मग दुसऱ्या दिवशीसाठी कधीही आपल्याला ही भाजी आपण तयार करू शकतो. आज ना मी बऱ्याच दिवसानंतर ही अगारोची मल्टीपर्पज किटल वापरणार आहे आणि बरेच दिवसापासून ही माझ्याकडे आहे, पण मी तेवढा याचा जास्त वापर करत नाही. आता मी असं ठरवलंय ना की ही रेग्युलर बेसिसवर वापरणार आहे. याच्याबरोबर या काही ऍक्सेसरीज आहेत, ज्याच्यामध्ये एक बॉइलिंग रॅक आहे, स्टीमिंग करण्यासाठी पण एक वेगळं त्यांनी ढोकळा वगैरे तुम्हाला स्टीम करायचं असेल तर भांडं दिलेलं आहे. तर आता आपल्याला वडी करायची आहे. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी खाली बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि ना ते मी असं एका साईडला ठेवून देते आणि माझी एका साईडला कामं पण होतात आणि एका साईडला आपलं जे काही कुकिंग वेगळं करायचं असेल ते पण होऊन जातं. तर आता ना आपण वडीची तयारी करू. तर वडी करण्यासाठी ना माझ्याकडे अर्धा कोबी राहिलेला. दरवेळेस मी अगदी तुम्ही बघितलं असेल छोटा कोबी आणते, पण यावेळेस मी छोटा कोबी न आणता मोठा कोबी आणलेला. अर्धा कोबी एका वेळेस वापरण्यात आला म्हणजे त्याचे पराठे केलेले मी. आणि आता म्हटलं याची वडी करून ठेवते कारण खराब व्हायला नको आणि जेवढे पदार्थ आपल्या घरात येतात तर कुठलाही पदार्थ वेस्ट होणार नाही याची काळजी पण आपल्यालाच घ्यायची असते. त्याच्यामुळे मी म्हटलं याची भाजी करण्यापेक्षा जर वडी करून ठेवली तर आता जसं पावसाळा परत चालू झाला म्हणजे पाऊस परत कंटिन्यू चालू झालाय, ऑफिसमधनं बऱ्याच वेळा यायला उशीर होतो किंवा मग सकाळी उठायला एखाद्या वेळेस आता थंड वातावरण आहे, उठायला वगैरे उशीर होतो. तर अशा वेळेस म्हटलं की वडी करून ठेवते. याच्या छोट्या छोट्या 2 वड्या होतील तर 2 वेळेस तर मला आरामात होतील. म्हणजे आठवड्यामधले 2 दिवस तरी मी ही वडी वापरून माझा जेवणाचा प्रॉब्लेम थोडाफार प्रमाणात सॉल्व्ह करू शकते. तर बऱ्याच वेळा मी अशा वड्या वगैरे करते
तर तुम्हाला माहिती आहे काही दिवसांपूर्वी अळूवडी पण झालेली, जी मी शॉर्ट व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर केलेली. आणि याची जी प्रोसेस आहे ती अगदी मी साध्या सिंपल पद्धतीने वडी करणार आहे बघा. कोबी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही कोथिंबीर मी कापून टाकणार आहे. कोथिंबीर पण आता पावसात थोडीशी कमीच येते आणि आलेली कोथिंबीर पण एवढी भिजलेली येते, तरी पण माझ्याकडे होती तर मी कोथिंबीर घेतली. त्याच्यामध्ये मीठ, ही धणा पावडर, जिरा पावडर, काळी मिरी आणि बडीशेपची जी माझ्याकडे पावडर असते ती मी याच्यामध्ये टाकली. तुम्हाला मसाला पाहिजे तर मसाला वापरा. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आणि माझ्या मसाल्याच्या डब्बामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला कुठलाही ड्राय मसाला दिसणार नाही. मी फक्त धणा पावडर ठेवते, सॉरी हळद ठेवते आणि बाकी सगळे सुके मसाले असतात. बाकी जे काही ड्राय पावडरचे जे मसाले असतात ना, त्याच्यासाठी मी इंडिव्हिज्युअल जे काही बरणी किंवा छोटे छोटे कंटेनर असतात ना ते वापरते. त्याच्यामुळे त्याला ना मॉइश्चर सुटत नाही. आता याच्यामध्ये भरपूर असे तीळ टाकायचे. तिळाने थोडासा फ्लेवर छान येतो. तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर याच्यामध्ये मसाला वापरा, पण मी मसाला किंवा याच्यामध्ये मिरची वगैरे काहीच वापरणार नाही. कारण बरोबर भाजी असते, त्याच्यामुळे हे काही एवढं याच्यामध्ये मसाला वगैरे टाकायची किंवा आलं लसूण टाकायची गरज मला म्हणजे वाटत नाही. आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपण ही करायची. तर आता याच्यामध्ये बेसन टाकून घेते. तुम्हाला जेवढं बेसन वापरायचं असेल तेवढं वापरा. मी बेसन थोडंसं कमी टाकते, म्हणजे खाताना भाजी किंवा आतमधला जो पदार्थ असतो त्याचा क्रंच जास्त लागतो. आणि बेसन पण खूप जास्त झालं ना तर मग ना ती खूप चिकट चिकट होते किंवा खाताना बेसन जास्त लागतं आणि आतला कुठला पदार्थ आहे ते आपल्याला कळत नाही. तर ही वरती अशी एक नेट म्हणजे जाळी दिलेली आहे, याच्यावर चाळणी आहे. तर याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ. याच्यामध्ये आपण बरेचसे पदार्थ स्टीम करू शकतो तसं. तर यावेळेस मी आता बघा हे घेतलंय, या जाळीमध्ये करायचं. या जाळीमध्ये मोदक किंवा आपल्याला ज्या काही पदार्थ करायचे असेल, इव्हन इडली वगैरे पण स्टीम त्याच्यामध्ये पटकन होते. पण मी तेवढा जास्त यूज केला नाहीये. पण म्हटलं चला आता सकाळच्या वेळेस मी ही वापरायला सुरुवात करणार आहे. कारण टाइम वाचवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या यूज पण केल्या पाहिजेत. तर आता ना या ज्या वड्या आहेत त्याच्या मी 2 छोट्या छोट्या वड्या करणार आहेत. खूप जास्त मोठ्या करणार नाहीये. 2 छोट्या केल्या तरी मला त्या 2 वेळेस बरोबर होतील. तर आता तेल लावून घेतलंय बघा मी. सात ते 8 मिनिटासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं, जे खाली बॉइलिंगसाठी लागणार होतं त्याच्यासाठी. आणि आता आपण ही वडी एक 10 मिनिटासाठी स्टीम करायला ठेवू. याच्यामध्ये खाली ऑप्शन्स दिलेले आहेत 1 नंबर आणि 2, म्हणजे तुम्ही याचं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकता. तर इथे मी 2 नंबरवर हे बटन प्रेस करणार आहे आणि 10 ते 12 मिनिटासाठी ही स्टीम करायला ठेवणार आहे. आपली वडी बॉईल होते म्हणजे स्टीम होते तोपर्यंत तुम्हाला ना मी नायकावरनं काही ऑर्डर केलेलं, म्हणजे जे नेहमीचे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही मला बऱ्याच व्हिडिओमधनं विचारत असता की तू कुठले जेव्हा जेव्हा वापरतेस तेव्हा आमच्याबरोबर शेअर करत जा. तर आता पिंक फ्रायडे सेल चालू होता, मग त्याच्यामध्ये म्हणजे आहे अजूनही, तर मग मी त्याच्यामधनं ऑर्डर केला. आणि बऱ्याच वेळा जेव्हा हा जो फ्रायडे सेल असतो ना मी त्याच्यातनंच ऑर्डर करते. जर वस्तू संपत आल्या असतील म्हणजे प्रोडक्ट संपत आले असतील ना तर त्याच्या म्हणजे मी थांबते लिटरली, आणि जेव्हा पिंक फ्रायडे सेल असतो ना तेव्हाच मी घेते, नाही तर इतर वेळेस घेत नाही. प्लमवरनं पण मी ऑर्डर करून बघितलेलं, पण प्लमवरच्या ज्या मी मोस्ट ऑफ प्लमचे प्रोडक्ट्स वापरते, यूज करते स्किन केअरसाठी. आणि त्यांची जी प्लमची जी साईड आहे ना त्याच्यावर रेट थोडा जास्त आहे. नायकावर बऱ्यापैकी रेट म्हणजे डिस्काउंटेडमध्ये मिळतं. तर यावेळेस मी 3 वस्तू ऑर्डर केल्या आणि 2 वस्तू मला फ्रीमध्ये मिळालेल्या. तर सर्वात आधी मी मॉइश्चरायझर प्लमचंच वापरते आणि जे भरपूर आता माझ्या मते ऑलमोस्ट वर्ष व्हायला येईल मला. तर हे प्लमचं मॉइश्चरायझर आहे. याची कॉस्ट ना याच्यावर 550 लिहिली आहे, पण ही मला 430 पर्यंत मिळाली आता पिंक फ्रायडेच्या सेलमध्ये. त्याच्यानंतर सिरम आहे, ते पण प्लमचंच आहे. ह्याची कॉस्ट 349 आहे. हे आय थिंक 279 वगैरे असं काहीतरी मिळालं. एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे, मी बघून सांगेन आणि प्रोडक्ट मी वरती टॅग करेन आणि तुम्हाला लिंक पण देईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. कारण माझी स्किन ना ऑइली सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा असे प्रोडक्ट्स वापरताना थोडंसं म्हणजे जपूनच वापरते, खूप जास्त वापरत नाही. आणि बेसिक स्किन केअर करते मी, खूप जास्त पण स्किन केअर नाही करत. हे जे स्किन केअर मी डेली रुटीनमध्ये करायला लागली आहे ना ते हे आत्ताच करायला लागले. पहिलं मी मॉइश्चरायझर वापरत होती,
पण असं डेली बेसिसवर सिरम वगैरे वापरत नव्हती, पण आता हे 8-1 महिने झाले असतील मी वापरते जरापैकी. सनस्क्रीनमध्ये हीच वापरते मी, प्लमची, ती पण खूप छान आहे. आणि एक विश केअरची खूप चांगली आहे, विश केअरची पण मी वापरून झाली आहे. आणि हे जे 2 बॉक्स आहेत त्याच्यामध्ये ना हा आहे हा स्लीपिंग मास्क म्हणून आहे, पण मला असं वाटतं हे मॉइश्चरायझर सारखंच असेल काहीतरी. आता हे कसं वापरायचं वगैरे माहिती नाही. याच्यावर कॉस्ट तर याची 649 रुपीज लिहिली आहे 50 ग्रॅमची. आणि हा पण एक नाईट रिसेट डिओ करून लिहिलेला आहे. तर आता याच्यामध्ये ओपन करून बघते की काय आहे, तर कसं असेल मला पण माहिती नाही, पण बघूया कसं आहे. पण एकदा का स्किन केअर आपण असं म्हणतो की करू नये, किंवा आपल्याला असं वाटतं काय एवढं गरज आहे, आपली स्किन छान आहे, पण जसं जसं एज वाढत जातं ना तसं तसं त्या गोष्टींची गरज पडते. ती आपल्याला आत्ता जाणवत नाही, पण असं होतं थोडंफार थोडंफार. आपण आत्तापासून थोड्या थोड्या गोष्टी म्हणजे बेसिक तरी करा. म्हणजे तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तरी लावा. सिरम वगैरे तुम्हाला नाही वापरायचं तर नको वापरू, पण या गोष्टी आणि भरपूर पाणी प्या, त्याने तुमच्या स्किनमध्ये रिझल्ट तुम्हाला खूप छान दिसेल. कारण पाणी आपल्याला तहान कधी लागते ते, म्हणजे जेव्हा आपली बॉडीला असं वाटतं ना की पाण्याची कमतरता आहे, तेव्हाच आपल्याला वाटतं की तहान लागली. तर ती वेळ कशाला यायला द्यायची. आपण अगोदरच दिवसभरात थोडं 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 करत पाणी पित राहायचं. हे माझं आहे. मी सकाळच्या वेळेसच भरपूर पाणी पिते, संध्याकाळी माझ्या घरी आल्यावर पाणी वगैरे कमी होते. बॉटल तर इतकी छान आहे ना बघून म्हणजे लिटरली इतकी क्यूट दिसते. असं एकदम पिंकिश लेव्हेंडर कलर मध्ये थोडासा असं आहे, खूप छान वाटते. तर ही तर बघू आता वापरेन तेव्हा मी याचा रिव्ह्यू देईन. मला का भीती वाटते माहितीये, एकदा हे जर प्रोडक्ट वापरायला लागले आणि मग जर सवय झाली आणि ते आपल्याला असे खूप छान वाटले ना, तर मग काय आपल्याला हे यूज करायला लागत, म्हणजे सारखे सारखे लागत राहतात. तर हे एक छोटंसं क्रीम आहे. आणि अच्छा हे पण एक आहे, 2 आहे. आता हे ओपन करते. एक्सायटेड मी होती हे सगळं ओपन करण्यासाठी, पण मी म्हटलं चला तुम्हाला बरोबर पण शेअर करते. कारण आता पिंक फ्रायडे सेलमध्ये बऱ्यापैकी स्वस्त मिळतात प्रोडक्ट, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. खूप ही पण बॉटल बघा ना किती छान दिसत. यांच्या सगळ्यांच्या बॉटल्स इतक्या क्यूट आणि प्रिटी आहेत ना की खरंच मस्तच आहेत या बॉटल. तर आता हे ओपन करून बघूया आपण एक्झॅक्टली कशा आहेत आतमध्ये. आता जेवणाची तयारी करायची आहे, तर कुकर लावून मी घेणार आहे सर्वात आधी. कारण आजचा मेनू आयदर मला वालाची भाजी करायची किंवा मग मी विचार करते कारल्याची भाजी आत्ताच करून टाकेन. दोघांपैकी एक, जे जसं माझ्या चार्टमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणेच माझं या सगळ्या भाज्यांचं प्रिपरेशन होत असतं. म्हणजे आधी चॉपिंग, कटिंग वगैरे, आणि तशाच पद्धतीने मी त्या करत असते. तर कुकर लावून झालंय तोपर्यंत आपली वडी पण इथे 10 मिनिटांमध्ये तयार झालेली आहे. आणि वडी झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एकतर वडी वरतून क्रॅक जाते, किंवा मग ती ना हात जर तुम्ही तिला लावून बघितलं तर ती हाताला चिटकत नाही. तर या 2 गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायचं, म्हणजे आपली वडी शिजली आहे की नाही आपल्याला इझिली कळतं. आता हे जे पाणी हे डायरेक्ट आपण ओतायचं, हे सिंक खाली डायरेक्ट भांडं धुवायचं नसतं. तुम्ही ड्राय कपड्याने वगैरे पुसून घ्या, म्हणजे ते क्लिनिंगसाठी पण सोपं जातं. तर आता वडी थंड करायला ठेवली, आणि आता ही जी वालाची भाजी होती, तर वालाच्या भाजीची मी चॉपिंग कशी करते त्याच्यासाठी पण मी एक ट्रिक वापरते. तर बघा, ही जेव्हा मी मार्केटमधनं घेऊन आलेली तेव्हा मी ती वॉश केलेली. आता यातल्या तोंडलीच्या भाजीमधली माझी थोडीशी तोंडली आणि 3च माझ्याकडे आवळे उरले. एक आवळा मी असाच चावून खाल्ला, 4 होते ऍक्च्युली. तर हे ऍक्च्युली मी विसरली मगाशी, ते स्टीमर मध्ये जर ठेवले असते ना ते बॉईल होऊन आले असते, आणि काहीतरी त्याचं परत छान असं जे चटपटीत लोणचं आहे ना ते करायला झालं असतं. तर आता जेव्हा ही जी मी वाल आहेत ना ते स्टोअर करताना दोन्ही साईडने त्याचा देठ असतो ना थोडासा कापून ठेवते, म्हणजे ते छान ताजे राहतात, अगदी कुठेही खराब होत नाही. नाहीतर देठाकडच्या साईडने ना ते आपण ठेवतो ना तेव्हा मग ते थोडेसे खराब व्हायला लागतात. आता एकत्र कापताना मी हे अशा पद्धतीने याला रबर बँड लावते, आणि मग ते बारीक बारीक कापते, म्हणजे ते कापणं खूप इझी होतं, हातातनं सटकत नाही. विळीवर खूप छान सुंदर असे चिरले जातात ते पटापट पटापट. मला खूप आश्चर्य वाटायचं, म्हणजे मी जेव्हा आईला वगैरे अशी बघायची ना की ते वेळीवर मस्त अशी खसखस 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 अगदी बारीक बारीक त्याची म्हणजे भाजी चिरली जायची, पण मला काय तेवढी जमत नव्हती.
मग मी ही अशी ट्रिक या चॉपिंग बोर्डवरची बघितलेली आहे आणि मग मी त्याच पद्धतीने या वाली सोलते, म्हणजे चिरून घेते. खूप पटकन चिरल्या जातात. आता ही वालीची भाजी बघू मी आत्ता करेन किंवा मग नंतर. आणि ना ही ओल्या मिरचीवर खूप सुंदर लागते. एक ओली मिरची, कांदा, थोडंसं राई टाकायची फोडणीला आणि याच्यामध्ये भरपूर असं ओलं खोबरं. तर ओलं खोबरं माझ्याकडे बऱ्याचशा भाजींमध्ये वरूनच टाकलं जातं वाटप यूज करण्यापेक्षा. जेवण सगळं झालं आणि सर्वात शेवटी या वड्या थंड करायला ठेवलेल्या ना, त्यात आपण थंड झालेल्या आहेत, इझिली निघाल्या तेल लावलेले असल्यामुळे. आता त्या फक्त स्टोअर करून ठेवूया. मला ना केसामध्ये पेन किंवा पेन्सिल ना अशी लावायची खूप जास्त सवय आहे. मी कामावरनं पण पेन्सिल वगैरे काही असतात ना, तर ते असंच ठेवते. कारण कामावर पेन कुठे गायब होतात ना कळत नाही. यास म्हणजे बाकी कुठलीही गोष्ट तुम्ही ठेवा तुमच्या टेबलमध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये असलेली तशीच असते, पण पेन कधी गायब होतो ना तो कळत नाही. मला नेहमी अशी सवय आहे. तर आज माझ्याकडे आता हे 2 पेन आहेत, तर एक मी पटकन असं सवयीप्रमाणे असं केलंय. आजचा हा जो व्हिडिओ मी शूट केलाय ना, हा तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे मला माहिती नाही. व्हिडिओ तुम्ही सगळे शूट करून करून ठेवते. जसं जेव्हा इंटरनेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा तुमच्याबरोबर ते रेग्युलरमध्ये कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतील. आय थिंक मला असं वाटतं की ऑलरेडी मी जेवढा प्रयत्न करते ना रेग्युलर होण्याचा, तेव्हा काही ना काहीतरी मध्ये प्रॉब्लेम होतो आणि माझे ब्लॉग मग मध्ये काहीतरी 8-10 दिवस मी गायबच असते. असं नेहमी काही ना काहीतरी होतच होतं. पण तरी पण ना मी ब्लॉग शूट करून ठेवण्याचा म्हणजे पूर्ण प्रयत्न केलाय. म्हणजे आत्ता जेव्हा मी अपलोड करायला सुरुवात करेन तेव्हा ते रेग्युलर येतील. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बुक्स माझी बऱ्यापैकी ही डायरी पूर्णपणे भरलेली आहे. आता ही पण एक नवीन करायची आहे मला. याच्यामध्ये बऱ्याचशा काय काय गोष्टी होत्या ना, ते मी जवळपास सगळं ठरवलेलं होतं ना, त्याप्रमाणे मी सगळे ब्लॉग शूट्स करून घेतलेले आहेत. यावेळेस तुम्हाला काही काही वेगवेगळ्या रेसिपीज आणि काय बोलतात काही काही वेगवेगळं पण मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. शॉर्ट व्हिडिओमधनं मी वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करेन. शॉर्ट व्हिडिओमधनं मला त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो ना, म्हणजे रेसिपीमध्ये काय काय पदार्थ वगैरे वापरतो ते सगळं थोडं कॅप्शनमध्ये वगैरे असं सगळं किंवा डिटेलमध्ये रेसिपी वगैरे असं लिहिण्याचा माझा विचार आहे. ते एक विचार करते, कारण मग ना खूप जास्त पण प्रश्न येतात. कारण मी इन्स्टावर पण आता रेग्युलर पोस्ट शॉर्ट व्हिडिओमधनंच करायला लागलेली आहे. तर तिथे पण मला बऱ्याच वेळा तशाच क्वेरीज येतात. तर ते एक करेक्शन्स करायचं आहे मला. एक वेगळी प्लेलिस्ट पण करायची आहे. तर चला, जसे जसे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तसं तसं सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजत जातील. तर चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.